विश्वासघाताचा शेवट. पुण्यातील कोथरूडमध्ये राहणाऱ्या निखिल आणि रेश्मा यांचं लग्न होऊन जवळपास 7 वर्ष झाली होती. निखिल IT कंपनीत काम करत असे आणि त्याची नेमणूक काही काळासाठी दुबईला झाली. घर, संसार सगळं व्यवस्थित चाललं होतं. दोघांना एक लहान मुलगीसुद्धा होती. दुबईला गेल्यानंतर निखिल फक्त सुट्ट्यांमध्ये घरी यायचा. दिवसेंदिवस रेश्माच्या आयुष्यात एकटेपणा वाढत गेला. त्याचवेळी तिची ओळख शेजारी राहणाऱ्या अमोल नावाच्या तरुणाशी झाली. अमोल बेरोजगार होता पण बोलण्यात गोडी होती, हसतमुख, नेहमी मदतीला धावून जाणारा. रेश्माला नकळत त्याचं सहवासाचं आकर्षण वाटू लागलं. पहिल्यांदा साध्या गप्पांपासून सुरुवात झाली. निखिल नाही, घर रिकामं, तुला त्रास होतो का, अमोल विचारायचा. रेश्मा हसून सांगायची, हो, पण आता सवय झालीये. तरी काही वेळा मन खूप खिन्न होतं. अमोल लगेच बोलायचा, मी आहे ना, तुला एकटं वाटू देणार नाही. हळूहळू हे बोलणं फोनवर, चॅटवर जाऊ लागलं. भेटीगाठी वाढल्या आणि एके दिवशी रेश्माने स्वतःवरचा ताबा गमावला. तिचं अमोलशी शारीरिक नातं जुळलं. रेश्माला वाटलं होतं की हा एक छोटा आधार आहे, पण अमोलला तिच्याविषयी वेडसर आकर्षण निर्माण झालं. तो तिला सतत भेटायचा आग्रह करायचा. निखिल परत घरी आल्यानंतरही अमोल शेजारी आल्याचं कारण सांगून घरी येत राहिला. रेश्माला आता अपराधीपणाची भावना सतावू लागली. तिचा संसार उद्ध्वस्त होईल, मुलगी आईवडिलांशिवाय राहील, हे विचार येऊ लागले. तिने अमोलपासून दूर होण्याचा प्रयत्न केला. पण अमोल हट्टी होता. तू माझ्याशिवाय राहू शकत नाहीस. मी तुला मिळवलंय आता. तुझा नवरा फक्त नावाला आहे. असं तो तिला वारंवार सांगू लागला. रेश्मा घाबरली. तिने अमोलला भेटणं कमी केलं. आणि हेच अमोलला पटेना. निखिल एकदा अचानक सुट्टी न सांगता पुण्यात आला. घरी आल्यावर त्याने रेश्मात झालेला बदल पाहिला. ती गप्पगप्प राहायची, मोबाईल लपवून वापरायची. त्याला संशय आला. त्याने काही वेळा विचारलं पण रेश्माने चुकवलं. त्याने खासगी गुप्तहेर लावला. काही दिवसांतच फोटो, कॉल रेकॉर्ड्ससह हॉटेलमध्ये गेलेले पुरावे त्याच्याकडे आले. निखिल हादरला. तो रागाने पेटून उठला. रेश्माला सामोरे जाताना त्याने विचारलं, कोण आहे तो, इतकी वर्ष मी तुझ्यासाठी कष्ट करतो, आणि तू. रेश्मा रडू लागली, चूक झाली निखिल, मी आता सगळं संपवलंय. प्लीज माफ कर. निखिलचा विश्वास डळमळीत झाला, पण मुलीच्या भविष्यासाठी त्याने थोडा वेळ शांत राहण्याचं ठरवलं. पण खरी वळण इथून आली. अमोलला समजलं की रेश्माने त्याच्यापासून दूर राहणं सुरू केलंय आणि निखिलला सगळं कळलंय. अमोल रेश्माला म्हणाला, तो तुझा नवरा जगात असताना आपल्याला कधीच एकत्र राहता येणार नाही. एकच मार्ग आहे, त्याला संपवायचं. रेश्मा घाबरली. तुला वेड लागलंय का, खून वगैरे काही नाही. पण अमोलच्या डोक्यात ठरलं होतं. त्याने काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना भेटून योजना आखली. एके रात्री, निखिल ऑफिसमधून उशिरा परतत होता. अमोल आणि त्याचे साथीदार त्याच्या मागे लागले. कात्रज घाटात गाडी थांबवून त्यांनी त्याच्यावर हल्ला केला. चाकूने वार करून त्याला रस्त्यावर टाकून दिलं. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांना मृतदेह आढळला. तपास सुरू झाला. रेश्मा हादरली होती. पण तिला शंका होती, हा अमोलचाच कारस्थान असू शकतो. मोबाईल लोकेशन, CCTV फुटेज, टोल नाक्याचे रेकॉर्ड आणि काही मित्रांकडून मिळालेल्या माहितीतून पोलिसांना लवकरच धागा लागला. अमोलला चौकशीसाठी बोलावलं. सुरुवातीला त्याने नकार दिला, पण पुरावे जुळत गेले. अखेर त्याने कबुली दिली की रेश्मा माझी आहे. तिच्या नवऱ्याला हटवण्यासाठी मी हे केलं. रेश्मावर सुद्धा संशय होता, पण तपासात कळलं की तिने खुनाच्या कटाला विरोध केला होता. तरीही विवाहबाह्य संबंध लपवल्याबद्दल तिची प्रतिमा समाजात तुटली. अमोलला जन्मठेपेची शिक्षा झाली. रेश्मा मात्र आपल्या लहान मुलीला घेऊन माहेरी राहू लागली. समाजाकडून तिला सतत उपेक्षा सहन करावी लागली. रेश्मा एकटी पडली होती. तिला दररोज वाटायचं, एक चुकीच्या नात्याने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. विश्वासघाताचा शेवट नेहमीच दुर्दैवी असतो. ही घटना पुण्यात प्रत्यक्षात घडली होती. केवळ एका क्षणिक आकर्षणामुळे संसार, प्रतिष्ठा आणि एका माणसाचा जीव गेला. निखिलच्या खुनानंतर पुण्यात खळबळ उडाली होती. एका IT इंजिनियरचा निर्दयी खून, कात्रज घाटात सापडलेला मृतदेह आणि त्यामागचं कारण, सगळं शहर हादरून गेलं. रेश्मा घरात शून्यात पाहत बसायची. निखिलचा आवाज, त्याचं हसणं, त्याचं प्रेम, सगळं कानात घुमायचं. तिच्या डोळ्यांसमोर सतत तो दिवस यायचा जेव्हा तिने अमोलकडे पहिल्यांदा आपली पावलं वळवली होती. हेच माझं आयुष्य उद्ध्वस्त करणार आहे, ती स्वतःशी पुटपुटली. पोलीस चौकशीत रेश्माला अनेकदा हजर राहावं लागलं. निरीक्षक कदम तिला विचारत, रेश्मा, खरं सांगा, तुम्हाला माहीत होतं का की अमोल तुमच्या नवऱ्याचा खून करणार आहे? रेश्मा रडू लागली, नाही साहेब, मी त्याला थांबवलं होतं. मी त्याला सांगितलं होतं की असं काही करू नको. पण तो ऐकला नाही. कदम कठोर आवाजात म्हणाले, तुम्ही वेळेत पोलिसांना माहिती दिली असती तर आज तुमचा नवरा जिवंत असता. रेश्माचं डोकं खाली झुकलं. अपराधीपणाने तिचं मन पोखरत होतं. अमोल तुरुंगात टाकला गेला, पण तो न्यायालयात उभा राहून गर्वाने म्हणाला,
मी हे केलं कारण मी तिला खूप प्रेम करतो. ती माझी आहे. तिचा नवरा आडवा आला म्हणून त्याला हटवलं. न्यायालयात बसलेल्या रेश्माला जमिनीखाली शिरावं असं वाटलं. संपूर्ण समाजाच्या नजरा तिच्यावर होत्या. काही जण तिला दोष देत होते. हिच्यामुळे तिचा नवरा गेला. तर काही जण तिला बिचारी म्हणत होते. प्रेमाच्या आहारी जाऊन हा मुलगा वेडा झाला. रेश्माची लहान मुलगी सतत विचारायची, आई, बाबा कुठे गेले? का येत नाहीत? रेश्माला उत्तर देता येत नव्हतं. ती तिला फक्त कवेत घ्यायची आणि रडत बसायची. शेजारी, नातेवाईक बोलायला कचरू लागले. मुलीच्या शाळेतसुद्धा लोक कुजबुजू लागले, हिचा बाबा खून झाला, आईचं दुसऱ्याशी संबंध होतं. त्या निरागस जीवावरही हा डाग उमटला होता. रेश्मा रात्री झोपायची नाही. प्रत्येक ठिकाणी तिला निखिल दिसायचा. कधी हसताना, कधी रागावताना, कधी रक्ताने माखलेला. तिला जाणवायचं, माझ्यामुळेच तो गेला. कधी कधी ती स्वतःलाच संपवून टाकण्याचा विचार करायची. पण मुलीचं रडणं ऐकलं की तिला हात मागे घ्यावा लागायचा. एकदा पोलिसांच्या परवानगीने अमोलने रेश्माला भेटण्याची मागणी केली. ती गोंधळली, पण शेवटी गेली. जाळीतून समोर बसलेला अमोल हसत म्हणाला, मी तुझ्यासाठी सगळं केलं. आता आपल्याला कोणी वेगळं करू शकत नाही. रेश्मा संतापली, तू वेडा झाला आहेस का? तू माझा संसार उद्ध्वस्त केलास. माझा नवरा मारलास. माझ्या मुलीला बापाशिवाय केलंस. मी तुझं तोंडही बघू इच्छित नाही. अमोलचे डोळे लाल झाले. रेश्मा, तू माझ्याशी असं बोलतेस? तुझा नवरा गेला तरी मी आहे ना तुझ्यासाठी. एक दिवस तुला कळेल की तू माझ्याशिवाय जगू शकत नाहीस. रेश्मा तिथून उठून निघून गेली. तिच्या अंगावर काटा आला होता. न्यायालयीन प्रक्रिया संपली. अमोलला जन्मठेप ठोठावली गेली. रेश्मा निर्दोष सुटली, कारण खुनाच्या कटात तिचा थेट सहभाग नव्हता. पण समाजाने तिला कधीच माफ केलं नाही. घर विकावं लागलं. ती मुलीला घेऊन माहेरी गेली. आईवडीलही फार काही बोलत नसले तरी त्यांच्या डोळ्यांत प्रश्न होते. नातेवाईकांचा फोन बंद झाला. लग्न समारंभ, सण कुठेही रेश्माला बोलावलं जाईना. ती एकटी पडली. कधी कधी रात्री ती डायरीत लिहायची, एका चुकीच्या नात्याने माझ्या आयुष्याला कायमचं काळं पान दिलं. मी नवऱ्याचा विश्वास तोडलं, त्याच्या प्रेमाचा विश्वासघात केला. त्या विश्वासघाताच्या सावलीत माझं उरलेलं आयुष्य जगायचं आहे. अनैतिक संबंध कधीही सुख देत नाहीत. ते फक्त नाश करतात, संसाराचा, जीवनाचा आणि आत्म्याचा. रेश्मा आणि अमोलच्या खुनाच्या प्रकरणाने पुण्यात संपूर्ण समाज हादरला होता. प्रकरण पोलिसांच्या तपासात समोर आले की अमोलने निखिलचा खून ठरवून केला, तर रेश्माचा थेट सहभाग नव्हता. तरीही लोकांचे डोळे तिथे तिरके होऊन गेले. रेश्मा कोर्टात उभी राहिली तेव्हा तिला भीती वाटत होती. तिच्या बाजूने वकील मी. देशमुख होते, अनुभवसंपन्न, शांत आणि समजूतदार. देशमुख म्हणाले, मॅडम, काळजी करू नका. आपण निर्दोष आहात. आपण फक्त सत्य सांगाल, पुरावे कोर्टात सादर होणार आहेत. अमोलच्या वकिलाने सुरुवातीला दावा केला, माझ्या क्लायंटने प्रेमात झाले आणि हा खून रेश्माच्या परवानगीने झाला. तिच्या सहभागाशिवाय काहीच शक्य नाही. देशमुख शांतपणे म्हणाले, साक्ष म्हणजे पुरावा. कॉल्स, लोकेशन डेटा, फोटो आणि तिच्या विरोधातील दाखले हे स्पष्ट करतात की मॅडमने खून थांबवण्याचा प्रयत्न केला. कोर्टमध्ये उभा राहून रेश्मा आतून घाबरत होती. प्रत्येक वेळी अमोलचे हसतमुख डोळ्यांसमोर येत होते. तिच्या मनात विचार, मीच नवऱ्याचा विश्वासघात केला. आता माझं जीवनही जाळले जात आहे. मुलगी शाळेत होती, पण सतत विचार करत होती, आई इतका वेळ का कोर्टात जाते? बाबा कुठे गेले? रेश्मा हळूहळू समजून गेली, मुलीच्या मनावर हा प्रकरण किती खोल छाप पाडत आहे. तिला रडू येत असे, पण कोर्टमध्ये नियंत्रण ठेवावे लागले. अखेर न्यायालयीन तपास पूर्ण झाला. न्यायाधीश म्हणाले, पुरावे स्पष्ट आहेत. अमोलने खून केलेला आहे. रेश्माचा थेट सहभाग नाही. मात्र, तिचे विवाहबाह्य संबंध हे सामाजिक आणि नैतिक दृष्ट्या दोषी आहेत. अमोलला जन्मठेप ठोठावण्यात आली. रेश्मा निर्दोष ठरली, पण तिचा सामाजिक प्रतिष्ठा धूसर झाला. पुण्यातील नातेवाईक, मित्र, शेजारी सर्वांनी रेश्माकडे आपली नजर बदलली. काही जण म्हणाले, तिच्यामुळे निखिल गेला. काही जण म्हणाले, तिचं दुर्भाग्य आहे, पण ती दोषी नाही. रेश्मा मुलीसह माहेरी गेली. घर विकावे लागले. तिच्या जीवनात आता निखिल सारखी स्नेहभावना, अमोल सारखा प्रेम, काहीही नव्हतं, फक्त एकटेपण आणि सामाजिक उपेक्षा. रेश्मा रात्री घाबरत झोपायची आणि मुलीला सावल्यांच्या तुलनेत सुरक्षित ठेवायचे प्रयत्न करायची. तिला सतत वाटायचं, एका चुकीच्या नात्याने माझं आयुष्य, माझा संसार आणि एका निर्दोष माणसाचा जीव गेला. मी चुकून प्रेमात पडलो, पण त्याचा परिणाम इतका भीषण असू शकतो हे मी कधीच विचार केला नव्हतो. मुलगी मोठी होत गेली, पण ती आईच्या मनोभावनांचा परिणाम जाणवत होती. रेश्मा हळूहळू समाजाशी संवाद साधायला शिकलं, पण प्रत्येक वयात ती हा अनुभव आठवण करून देत होती, अनैतिक संबंध कधीही सुरक्षित नसतात. या घटनेतून एक स्पष्ट शिकवण मिळते. विवाहबाह्य संबंध फक्त तात्पुरते समाधान देतात, पण दीर्घकालीन परिणाम विनाशकारी असतात.
विश्वासघाताचा परिणाम केवळ व्यक्तीवर नाही तर संपूर्ण कुटुंबावर पडतो. समाजातली प्रतिष्ठा, स्वतःची मानसिक शांती आणि मुलांवर होणारा प्रभाव हे सगळं एका चुकीच्या निर्णयामुळे नष्ट होऊ शकतं. रेश्मा आजही सतत स्वतःशी बोलते, मी चुकीची होतो, पण मी शिकले. माझ्या मुलीसाठी मी उभी राहणार आहे. भविष्य बदलणे शक्य आहे, पण मागे पडलेल्या चुका विसरता येणार नाहीत.